आधुनिक भारताच्या इतिहासातील आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल अभ्यास करूया. कॅबिनेट मिशन प्लॅन 1946. जुलै 1945 मध्ये ब्रिटनमध्ये सत्तांतर झालं. हुजूर पक्षाची सत्ता संपुष्टात आली. मजूर पक्ष आता सत्तेत आला होता. मजूर पक्षाचे क्लेमेंट ॲटली हे नवीन पंतप्रधान बनले. या घटनेच्या काही कालावधीनंतर 2 सप्टेंबर 1945 साली दुसरं महायुद्धही संपुष्टात आलं. ब्रिटिश सरकार बऱ्याच कालावधीपासून या दुसऱ्या महायुद्धात व्यस्त होती. पण आता महायुद्ध थांबलं होतं. ब्रिटिश सरकारला भारताकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार होता. आता नवनियुक्त असलेल्या क्लेमेंट ॲटली यांनी लवकरात लवकर भारतातील सत्ता भारतीयांकडे हस्तांतरित करण्याची इच्छा दाखवली. याच धर्तीवर ॲटली साहेबांनी 3 सदस्यांची एक कमिटी भारतात पाठवली. ही समिती मार्च 1946 मध्ये भारतात दाखल झाली. या समितीमध्ये 3 सदस्य होते: सर पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर. हे तिघेही ब्रिटनच्या कॅबिनेटचे मंत्री होते. त्यामुळे याला कॅबिनेट मिशन असं नाव दिलं गेलं. सर पॅथिक लॉरेन्स हे त्यावेळी भारत मंत्री होते. स्टॅफर्ड क्रिप्स हे बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष होते. तर एव्ही अलेक्झांडर हे नौदल अधिकारी होते. हे कॅबिनेट मिशन 24 मार्च 1946 मध्ये भारतात पोहोचलं. भारतासाठी संविधान तयार करण्यासाठी एका संविधान सभेची निर्मिती करणे आणि एक अंतरिम सरकार स्थापन करणे हे या कॅबिनेट मिशनचं मुख्य ध्येय होतं. या कॅबिनेट मिशनने भारतात येऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग सोबत बऱ्याच चर्चा केल्या. मुस्लिम लीगला त्यांचा स्वतंत्र देश म्हणजे पाकिस्तान हवा होता, तर काँग्रेसला अखंड भारताचं विभाजन करायचं नव्हतं. मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यात असलेले मतभेद संपतील असा समज या कॅबिनेट मिशनचा झाला होता. या चर्चा दरम्यान महात्मा गांधीजी आणि सर पॅथिक लॉरेन्स या दोघांचा फोटो घेण्यात आला. हा आहे तो फोटो. हा फोटो इतका का महत्त्वाचा आहे? आपल्या खिशात असलेल्या प्रत्येक नोटीवर जो गांधीजींचा फोटो आहे तो या छायाचित्रामधून घेण्यात आलेला आहे. भारतातील राजकीय पेच प्रसंगाला संपवण्याचा या कॅबिनेट मिशनचा प्रयत्न होता. भारतातील या समस्या सोडवण्यासाठी कॅबिनेट मिशन जवळजवळ 3 आठवडे विविध संघटनांशी, भारतातील विविध मोठमोठ्या नेत्यांशी बोलणी करत होते. एकामागोमाग एक दिवस निघून चालले होते. पण कॅबिनेट मिशन आपल्या प्रयत्नात काही यशस्वी होत नव्हती. आता कॅबिनेट मिशनने भारतीयांना सांगितलं, तुमच्यात सुरू असलेले हे आपापसातले वाद संपणारे काही वाटत नाहीत. त्यामुळे आता यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. पण आम्ही तुम्हाला एक प्रस्ताव देतो, त्यावर मात्र विचार करा. आता कॅबिनेट मिशनने आपल्या शिफारसी सादर केल्या. कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये भारत हा अविभाजित राहील असं सांगण्यात आलं. म्हणजे स्वतंत्र पाकिस्तान देशाची निर्मिती या मुस्लिम लीगच्या मागणीला नाकारण्यात आलं होतं. इतकंच नाही तर स्वतंत्र मतदारसंघ या संकल्पनेचा सुद्धा यामध्ये उल्लेख केलेला नव्हता. आता कॅबिनेट मिशनमध्ये असलेल्या शिफारसींवर सविस्तर चर्चा करूया. कॅबिनेट मिशनने 3 मुख्य शिफारसी सांगितल्या. पहिल्या मुद्द्यात भारतीय संघराज्यांना एकत्रित करण्यासंबंधी तरतूद होती. दुसऱ्या मुद्द्यात संस्थानिकांबद्दल तरतुदी करण्यात आल्या. तर तिसऱ्या मुद्द्याचा उद्देश होता संविधान सभेची निर्मिती. आता या 3 मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करू. सुरुवात संघराज्याबाबत असलेल्या तरतुदींपासून करूया. भारतातील विविध भागांना 3 गटात विभागण्यात आलं. म्हणजे ए, बी आणि सी असे 3 गट केले गेले आणि या गटात सर्व राज्यांना विभागलं गेलं. पहिल्या गटात मद्रास, संयुक्त प्रांत, मध्य प्रांत, बॉम्बे, बिहार आणि ओरिसा. तर दुसऱ्या ब गटात पंजाब, सिंध, वायव्य सरहद प्रांत, बलुचिस्तान आणि क गटात आसाम आणि बंगालला ठेवण्यात आलं. आता जिन्नांच्या नजरेतून बघितला तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल. गट ब आणि गट क हे सारे मुस्लिम बहुसंख्या असलेले प्रदेश आहेत, तर गट अ हा हिंदू बहुसंख्या असलेला प्रदेश आहे. या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार सुरुवातीला सर्व प्रांत आपापले संविधान तयार करतील. यानंतर जे गट आहेत त्या गटात येणारे राज्य मिळून गटासाठी एक संविधान बनवतील आणि अखेर सर्व राज्ये आणि तिन्ही गट मिळून एक संविधान बनवतील. म्हणजे या कॅबिनेट मिशन प्लॅनने संविधान बनवण्यासाठी त्रिस्तरीय व्यवस्था निर्माण केली. कॅबिनेट मिशन प्लॅननुसार प्रांतांचे गट आणि सर्व प्रांतांचे संविधान असे 3 संविधान थर निर्माण करण्यात आले. केंद्र सरकारकडे खूप कमी अधिकार देण्यात आले होते. वित्त, आंतरराष्ट्रीय संबंध, दळणवळण या विषयातच फक्त केंद्र सरकारला अधिकार होते. बाकी सर्व अधिकार प्रांतांकडे देण्याचा विचार या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये केला गेला होता.
म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅनने एक कमजोर केंद्रीय सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय जर 5 वर्षानंतर एखाद्या प्रांताला आपला गट बदलायचा आहे, तर ते बदलू शकत होते. अशा प्रकारची तरतूद सुद्धा करण्यात आली होती. म्हणजे समजा काही वर्षानंतर आसामला वाटलं, आपण आपला गट क सोडावा आणि अ गटातील राज्यांमध्ये स्थान मिळवावं, तर ते त्यांना शक्य होणार होतं. ज्या प्रांताला वाटलं, आपण क गटात प्रवेश करावा, तर हेही शक्य होणार होतं. म्हणजे या तरतुदींमुळे 5 वर्षानंतर कोणताही प्रांत आपल्या इच्छेनुसार आपला गट बदलून दुसऱ्या गटात प्रवेश करू शकत होता. इतकंच नाही, तर 10 वर्षानंतर एखाद्या प्रांताला आपल्या गटाचे संविधान बदलण्याची इच्छा असेल, तर अशी मागणीसुद्धा करण्याचा हक्क प्रांतांकडे देण्यात आला. हा झाला पहिला मुद्दा. आता कॅबिनेट मिशनचा दुसरा मुद्दा. यामध्ये संस्थानिकांबद्दल बोलण्यात आलं. नकाशात जो भाग दुधी रंगाने दाखवण्यात आलेला आहे, हा भाग संस्थानिकांचा होता. या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये संस्थानिकांना सांगण्यात आलं, तुमच्याकडे सुद्धा राखीव व सोपीव या विषयांबाबत अधिकार असतील. संस्थानिकांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं. संस्थानिकांची इच्छा असेल तर भारतीय संघराज्यात त्यांनी सामील व्हावं आणि जर ब्रिटिश सरकारशी करार करून स्वतंत्र राहायचं आहे तर तोही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. यानंतर तिसरा मुद्दा. यामध्ये संविधान सभेच्या निर्मितीबाबत सांगण्यात आलं. भारताच्या विविध प्रांतांमधील प्रांतिक कायदे मंडळातून संविधान सभेच्या सदस्यांना निवडून घेतलं जाईल. संस्थानिकांना सुद्धा यामध्ये स्थान देण्यात येणार होतं. लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व प्रांतांना संविधान सभेसाठी जागा वितरित केल्या जाणार होत्या. या प्रकारे संविधान सभेत 293 सदस्य हे प्रांतांमधून निवडले जाणार होते, तर 93 सदस्य हे भारतीय संस्थानिकांकडून. आणि हे सारे सदस्य मिळून भारतासाठी, भारतीय संघराज्यासाठी एक संविधान तयार करतील आणि पुढे जाऊन हीच संविधान सभा एक अंतरिम सरकार सुद्धा बनवेल. अशी तरतूद या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये केली गेली. आता हा प्रस्ताव कॅबिनेट मिशनने तर दिला, पण यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीगने कोणकोणत्या प्रतिक्रिया दिल्या हे समजून घेऊया. वाटत होतं की दरवेळीप्रमाणे मोहम्मद अली जिन्ना यावेळीही या प्रस्तावाला लाथ मारतील, कारण या प्रस्तावात सुद्धा पाकिस्तान निर्मितीचा मुद्दा मांडण्यात आला नव्हता. पण उलट झालं. जिन्ना साहेब कॅबिनेट मिशन प्लॅन ऐकून खुश झाले. आता प्रश्न पडतो की हे पाकिस्तान निर्मितीवर अडून बसलेले जिन्ना कॅबिनेट मिशन प्लॅनवर कशामुळे खुश होते? या प्रस्तावात जिन्नांना आधीपेक्षा मोठा पाकिस्तान निर्माण होताना दिसत होता, कारण या प्रस्तावात राज्यांना 3 गटात विभागण्यात आलं होतं. या 3 गटांपैकी 2 गटात मुस्लिम बहुसंख्य प्रांत होते. संपूर्ण पंजाब आणि बंगाल भाग याच भागांतर्गत येत होता. आधीच्या मागणीनुसार जर पाकिस्तान निर्माण झाला तर पंजाब आणि बंगालचा अर्धा भाग हा भारतात राहणार होता. आता यामुळे जिन्नांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू झाला. या 5 आणि 10 वर्षाच्या तरतुदींना घटवून लवकरात लवकर 2 गटांना स्वतंत्र करून पाकिस्तानची निर्मिती करणं शक्य आहे असं त्यांना वाटू लागलं. वेळ लागेल, पण भारत आणि पाकिस्तान अशी 2 समान भूभाग असणारी राज्य निर्माण होतील. यामुळे 10 जून 1946 रोजी मुस्लिम लीगने कॅबिनेट मिशन प्लॅनला आपला होकार कळवला. आता कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावावर काँग्रेसचा काय विचार होता याची माहिती घेऊ. काँग्रेसला सुद्धा पटलं होतं, कारण पाकिस्तान निर्मितीची मागणी यात नाकारली गेली होती. पण यामध्ये थोडा बदल करण्याचं काँग्रेसने सुचवलं. हे जे अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये आणखी एक अधिकार वाढवावा. प्रांताला गटात सामील होण्याची जी सक्ती करण्यात आली आहे ती यामध्ये नसावी. याबाबतीत प्रांत स्वतंत्र असावेत. आता या बदलाला ऐकून मोहम्मद अली जिन्ना भडकले, कारण ही तरतूदच नवीन आणि आकाराने मोठा असलेला पाकिस्तान बनवण्याची सुरुवात होती. यात तरतुदीत केलेला बदल मुस्लिम लीगला मान्य नव्हता. म्हणजे जे गट निर्माण करण्यात आले आहेत त्याबाबत मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यात मतभेद होऊ लागले. यामुळे कॅबिनेट मिशनला विचारण्यात आलं, अरे इकडे मतभेद सुरू झाले आहेत. मुस्लिम लीगला गटात सामील होणं अनिवार्य असावं ही तरतूद योग्य वाटते, पण काँग्रेसने यात बदल करून गटात सामील होणे ही बाब प्रांतांवर अनिवार्य नसावी असं सांगितलेलं आहे. मग आता तुम्हीच काय तो निर्णय द्या. यानंतर कॅबिनेट मिशनच्या सदस्यांनी आपला निर्णय काँग्रेसच्या फेवरमध्ये दिला. म्हणजे गटात सामील होणे अनिवार्य नसावे ही बाब कॅबिनेट मिशनला पटली होती. मग आता मुस्लिम लीग नाराज झाली. त्यांनी कॅबिनेट मिशन प्लॅन स्वीकारण्यास नकार दिला. पहिल्यांदा तर यांनी या प्रस्तावाला स्वीकारलं होतं, पण पाकिस्तान निर्मितीच्या रस्त्यावर अडथळे निर्माण होणार याची जाणीव होताच मुस्लिम लीगने प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला. पण तिकडे काँग्रेसनेही कॅबिनेट मिशनला स्वीकारण्यास नकार दिला. याचं कारण होतं एक कमजोर अधिकार असलेले केंद्र सरकार. दळणवळण, वित्त आणि आंतरराष्ट्रीय संबंध सोडून इतर अधिकार केंद्रांकडे देण्यात आले नव्हते. यामुळे या प्रस्तावात केंद्राला कमजोर बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण नंतर काँग्रेसने विचार केला, हा जो प्रस्ताव ब्रिटिश सरकार घेऊन आलेला आहे तो प्रस्ताव आजपर्यंतचा सर्वात चांगला प्रस्ताव आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे भारताचं विभाजन होणार नाही. स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना सुद्धा यामध्ये रद्द करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून ऑगस्ट 1946 मध्ये काँग्रेसने कॅबिनेट मिशन प्लॅन आम्हाला मान्य असल्याची बातमी पोहोचवली.
यानंतर अंतरिम सरकार स्थापन करण्याचीही तयारी सुरू झाली. आत्तापर्यंत आपण कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 याबद्दल माहिती घेतली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल.